फुटला माझा सकाळ सकाळी. मीठ टाकलं. आता आजी गेलती ना याला त्यावेळेस हे असं मध्ये मध्ये करायचं असते बरं का. आज आहे रविवार आणि मस्त असं रविवार गुलाबी. तर थांबा तुम्हाला दाखवते. लाडू आणि समर्थ फुलं आणायला चालले. लवकर घेऊन या, मला जय बाप्पा करायचंय. वारं बघा कसलंय. पाणी तापू ना तोपर्यंत. समो काय झालं लाडू? अरे पण आता थंडी किती बाळा, थोड्या वेळानं जा म्हणते ना तुला मी. हे बघ, ब्रश कर, नाश्ता कर आणि मग जा. तू खेळायला गेला ना, खाऊ खायला येत नाही. फुलं आणायला उशीर झाला तर इतकुशे फुलं सापडले. चला ठीक आहे, तेवढे ही वाहिले तरी बस. ते तुला पोहे खाऊन जायचं. पप्पाला फोन करू का? ना मला कसलं ते ऐकत नाही. मारता पण येत नाही आणि सांगून त्याला समजत पण नाही. नाश्त्यासाठी बनवत आहे मी मस्त असे कांदा पोहे. मीठ टाकलं. आता हळद. पोह्यामध्ये दुसरा एखादा कुठला पदार्थ नसला तरी चालेल, पण हळद हे असायलाच पाहिजे. आणि भिजवून घेतलेले पोहे. तर कधी कधीच बनतात आमच्या घरी पोहे, ते पण सगळ्यांना विचारून. लाडू समोर ब्रश करा, पोहे तयार आहे. अरे बाळा, खेळायला पोहे खाऊन जा. मग काय तर वरून भाजून घेतलेले शेंगदाणे. चला चला, गरमागरम पोहे. आत्ताच पोहे बनवून मिठाची भरणी ठेवत होते मी. तर इथं एवढा गॅप आहे, पण कस काय पलीकड टच झालं की माझे कप गेले. एक कप फुटला. खरंच माझ्या आवडत्या वस्तूला काय झालं ना, मला लय कस तरी होतं. नशीब, मला वाटलं 2-3 फुटले, एक फुटलाय. आता हे असं भेटणार सुद्धा नाही. लाल कलरच फुटला. कुठल्या कुठं आलं फुटत. छान मी जपून ठेवलेलं एक कप फुटला माझा सकाळ सकाळी. मूडच गेला माझा. असं का होतंय, आवडत्या वस्तू माझ्यापाशी टिकतच नाही. झालं का ब्रश करून? चला आपले आपले प्लेट घ्या. दिवस म्हटला की कामं थोडीशी सावकाश होतात आणि व्हिडिओ थोडीशी किचन मधले डल येतात. कारण बल्ब आहे इकडं, तरी थांबला होती. बल्ब लागल्यानंतर थोडासा जीव येतो. आणि हे काल दळून आणलेलं ज्वारीचं पीठ. पावसासाठी ना कॅरी बॅग वापराव्या लागतात. काळे कपडे घालून मी पांढरं काम करायला लागले. लगेच याच्यात हे असं मध्ये मध्ये करायचं असते बरं का. प्रत्येक कामात मध्ये मध्ये करायचं असते, है ना. आजी गेलती ना याला त्यावेळेस आणलेलं आहे. जाऊ दे, आपण गंगा नदीकडे जाऊ शकत नाही, त्यामुळे ते देवघरात ठेवायचं. आणि तू पालती वांडी घालून देवपूजा करतोय का? समर्थ सम्राटला झोपवलं आणि आता माझी जेवणाची तयारी चालू आहे. लसूण, खोबरं, शेंगदाणे, सोबतच टोमॅटो. तर हा 1.5 टोमॅटो घेतलाय मी.
त्याची छान अशी ग्रेव्ही बनवते. तर आता इथं मी वांगे चिरत आहे. बाहेर मस्त पाऊस चालू आहे आणि आतमध्ये मी पोरांना झोपवलंय आता आणि लागले स्वयंपाक करायला. तेल गरम झालं, जिरे मोहरी टाकूया. जिरे मोहरी छान तळलेत बनवलेलं वाटण. ग्रेव्हीचा कलर चेंज होऊन तेल सुटेपर्यंत छान तळून घेते मी. तर मी नेहमी ह्याच पद्धतीनं बनवते, खूप भारी लागते. आहोंला पण ह्याच पद्धतीची आवडते आणि स्वयंपाकाला थोडंसं आज लवकरच लागले कारण आहो आल्या आल्या जेवण करणार आहेत. ग्रेव्ही तेल सोडायला लागली. आता मसाले, मीठ, कसुरी मेथी, हिंग, काळं तिखट, लाल तिखट, हळद. अशी ग्रेव्ही बनवली की आपणाला वांग्यामध्ये भरता येत नाही, त्यामुळं डायरेक्ट वांगे ग्रेव्हीत टाकून द्यायचे. वांग्यात ग्रेव्हीत वांगा मसाला कोणतं पण एकच पडतं. आता एक काम करते, चिरून घेतलेले आपले वांगे मिक्सरचं भांडं धुवून पाणी. आता बनतायत मस्त अशा भाकरी, तवा भरून. खारं वांग, मसूरची डाळ, शेपू आणि भाकरी. मस्त असं आजचं जेवण. मस्त असं आमच्याकडलं वातावरण. निसर्गरम्य हिरवगार पावसामुळे. पझलचं घर बनवलं, परत टाकून दिलं. हे सगळ्यात वरती ठेवले, त्यामुळे हे सगळं वर सुरक्षित तर आहे. खाली तर काय याची शक्यता गॅरंटी काहीच नाही. ते पुस्तक समर्थला गेल्या वर्षी बड्डेला गिफ्ट आलेलं आहे. त्याच्या क्लासच्या जे टीचर आहेत त्याने दिलं होतं. असं गेलं रविवार सकाळची सुट्टी. आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. एक छानशी कमेंट करा. बघत राहा आणि सपोर्ट करा. चला बाय.